राजू शेट्टींचा रविकांत तुपकरांना पाठिंबा आहे, त्यांनी तसं जाहीर केलंय। रविकांत तुपकर बुलढाण्यातून अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांना राजू शेट्टींनी पाठिंबा जाहीर केलाय। राजू शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलेलं होतं। राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। स्वतः राजू शेट्टी हातकणंगलेमधून रिंगणात आहेत आणि बुलढाण्यामध्ये त्यांनी रविकांत तुपकरांना पाठिंबा दिलेला आहे। रविकांत तुपकर हे आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच होते, मात्र त्यांनी इथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। संदीप वानखेडे आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, स्वाभिमानीचा तुपकरांना पाठिंबा? नक्कीच नम्रता, आपण खरं जर पाहिलं तर रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक आक्रमक तोफ म्हणून ओळखले जात होते। मात्र काही महिन्यांपासून जे आहे हे रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांचे जे वाद आहेत हे सर्वश्रुत आहेत, ते लपून राहिलेले नाही आहेत। आणि असं असताना रविकांत तुपकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी जो आहे हा अर्ज या ठिकाणी दाखल केला होता बुलढाण्यामध्ये। आणि त्यानंतर देखील त्यांच्या एकाही सभेला किंवा त्यांच्या पक्षाकडून स्वाभिमानीकडून त्यांनी अर्ज कुठलाही भरलेला नव्हता। आणि गेल्या 2 दिवसापूर्वी जे आहे हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने देखील रविकांत तुपकर यांना आपला पाठिंबा दिला होता। आणि आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या संघटनेने जो आहे हा आपला या ठिकाणी रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिलेला आहे। त्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत संदीप जगताप यांनी या एक प्रपत्र असं जारी केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून हातकणंगले असेल, बुलढाणा असेल, सांगली आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारांना पाठिंबा देत आहोत आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून या प्रचार प्रक्रियेत सहभागी व्हावे अशा पद्धतीच्या सूचना या आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे आता निश्चितच याचा परिणाम हा मतांवर होणार आहे आणि यामुळे रविकांत तुपकर यांची ताकद देखील आता वाढणार आहे। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।